तुम्ही मला तुमचे फक्त 30 सेकंद द्या आणि या 30 सेकंदांमध्ये जर तुमचा माइंडसेट चेंज नाही झाला तर हा व्हिडिओ तिथेच स्किप करा. अगदी एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारते. समजा तुम्ही दिवसभर फार जास्त काम केले, तुम्ही थकून गेलेले आहात आणि आता कधी एकदा मी जाऊन झोपेन असं तुम्हाला झालंय. तुमचं शरीर तुमची साथ सोडते असं तुम्हाला वाटतंय आणि त्यावेळेला तुम्हाला कोणीतरी येऊन सांगितलं की उद्या सकाळी 4 वाजता तुला उठायचं आहे आणि सलग 25 किलोमीटर धावायचं आहे. तुमचं उत्तर काय असेल? तुम्ही 25 किलोमीटर धावाल का? अर्थातच तुमचं उत्तर असेल नाही. मी फार थकलोय, माझी बॉडी साथ देत नाही आहे, मी रेग्युलर एक्सरसाइज करत नाही, त्यामुळे 25 किलोमीटर धावणं माझ्यासाठी शक्य नाही आहे. आता फक्त याच्यामध्ये एक वाक्य मी ॲड करते. तुम्हाला असं जर सांगितलं की उद्या सकाळी 4 वाजता उठून तुला 25 किलोमीटर धावायचं आहे आणि जर तू नाही धावलास तर तुझ्या अतिशय जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होईल. आता मला सांगा तुमचं उत्तर काय असेल? अर्थातच आता तुम्ही म्हणाल माझा जीव गेला तरी चालेल पण मी 25 किलोमीटर धावेन. कारण तुमच्या मेंदूला काही सेकंदांपूर्वी अशक्य वाटणारी गोष्ट आता शक्य वाटायला लागली आहे, कारण त्या गोष्टीसोबत तुमच्या इमोशन्स जोडल्या गेलेल्या आहेत. तुमचा मेंदू तुम्हाला असाच फसवत असतो जेव्हा पण तुम्ही तुमच्या स्वप्नासाठी धावत असतात. तुम्ही कुठलंही एखादं असं काम करायला घेतात जे ॲक्च्युली इनिशियली तुम्हाला अवघड वाटतं, पण तेच अवघड काम तुम्हाला तुमच्या स्वप्नापर्यंत, तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाणार असतं. कुठलीही गोष्ट करताना आपण मोटिवेशनच्या मागे धावतो, पण मोटिवेशन माहिती आहे, मोटिवेशन असतं या फुग्यासारखं. याच्यामध्ये जोपर्यंत हवा आहे तोपर्यंत हा अग्नी मी वरती फेकला तरीसुद्धा तो असा वरती जाईल. पण ज्या क्षणी याच्यातली हवा गेली आणि मोटिवेशन गायब. सो आपण सगळ्यात पहिल्यांदा आपल्या ब्रेनच्या मागचं सायन्स समजून घेऊयात आणि या ब्रेनला रिवायर कसं करायचं ते समजून घेऊयात. म्हणजे इथून पुढे तुम्हाला जेव्हा पण तुम्ही एखादं स्वप्न पाहताय किंवा तुमचं जे ध्येय आहे त्याच्या पाठीमागे धावताय त्यावेळेला तुमचा मेंदू तुम्हाला फसवणार नाही किंवा माझ्याच्याने होऊ शकत नाही असं म्हणणार नाही. तुम्ही कधी इमॅजिन केलंय का, कधी हा विचार केलाय का, जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जातात ती वेळ आठवा. तुम्हाला रात्री झोपताना खूप सगळे विचार येतात. त्याच्यात बेसिकली तुम्हाला असं वाटत असतं की मला खूप काही करायचं आहे, माझी स्वप्न मोठी आहेत, मला एवढा अभ्यास करायचा आहे, मला एवढे क्वेश्चन पेपर सोडवायचे आहेत, मला इतके मार्क्स मिळवायचे आहेत आणि याच्यासाठी मी झपाटून देऊन अभ्यास करेन, म्हणजे मी सगळं तहानभूक विसरून अभ्यास करेन. पण जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठतात त्यावेळेला हे सगळं गायब झालेलं असतं. ती इच्छाशक्ती गायब झालेली असते. रात्री झोपताना तुम्ही कितीही ठरवलेलं असेल तरी दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला समजत नाही की एक्झॅक्टली काय करायचं आहे किंवा तुम्हाला असं वाटतं की माझ्याच्याने हे होणार नाही. याच्या पाठीमागचं सगळ्यात मोठं कारण हे असतं की आपल्याला आत्तापर्यंत असं सांगितलेलं असतं की जे पण लोक सक्सेसफुल होतात, जे पण लोक त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी अचीव करतात त्यांच्याकडे प्रचंड इच्छाशक्ती असते आणि मग आपल्याला स्वतःमध्ये त्या इच्छाशक्तीचा अभाव जाणवतो आणि ज्या क्षणी तो अभाव जाणवायला लागतो त्या क्षणी आपण गिवअप करायला लागतो. पण इथेच येते सगळ्यात पहिली गोष्ट, ती म्हणजे आपला मेंदू एखाद्या मोबाईलच्या बॅटरीसारखा काम करतो. तुम्ही जर मोबाईलची बॅटरी 100% चार्ज केलेली असेल तर तो मोबाईल ॲक्च्युली चांगल्या स्थितीमध्ये असतो. पण जेव्हा तुम्ही तो मोबाईल वापरायला लागतात, वेगवेगळे ॲप्स ओपन करतात, त्याच्यावरती वेगवेगळे व्हिडिओज पाहता किंवा मोबाईलवरती काही काम करतात, त्याच्यानंतर हळूहळू ती बॅटरी जी आहे ती ड्रेन होत जाते. सेम तुमचा मेंदू सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जेवढे पण निर्णय घेत आहे, हा प्रत्येक निर्णय घेताना तुमच्या मेंदूची बॅटरी ड्रेन होत चाललेली आहे. आणि विशेष म्हणजे हे आपल्या लक्षात पण येत नाही. याचं खूप सुंदर अगदी छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगते की तुम्ही जर कधी मार्केटमध्ये गेलात, डीमार्ट सारख्या ठिकाणी, तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, सुपर मार्केट, डीमार्ट, एखादा मॉल असेल त्या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते, जेव्हा आपण एंटर करतो आपल्याला माहिती असतं की आपल्याला काय काय सामान घ्यायचं, आपण बिलकुल कन्फ्यूज होत नाही. तिथे हजारो वस्तू असतात, ऑब्व्हियसली सगळं काही तिथे प्रोव्हाइडेड असतं, पण आपण अशाच ठिकाणी जातो जे आपल्याला घ्यायचं आहे. आपण पटपट त्या वस्तू घेतो. आपल्याला कितीतरी वेळा अगदी एंट्री करताना सुद्धा आपल्याला चॉकलेट्स दिसतात पण आपण ते घ्यायचा विचारही करत नाही. ज्या वेळेला डीमार्टमधून आपण खरेदी करून, त्या मार्केटमधून खरेदी करून जेव्हा आपण बाहेर पडत असतो आणि आपण बिलिंग काउंटरला येतो तोपर्यंत तुमचा मेंदू तुम्हाला एकदाही हे म्हणत नाही की एखादं चॉकलेट घे आपण खाऊयात, कारण तुम्हाला माहिती असतं की चॉकलेट आत्ता आपल्याला खायचं नाही. पण जेव्हा तुम्ही बिलिंग काउंटरला येतात तेव्हा मात्र असं होतं
की बिल करताना तिथे सुद्धा काही चॉकलेट्स ठेवलेले असतात आणि जरी सुट्टे पैसे असतील तरीसुद्धा आपल्याला असं वाटतं की आपण एखादं चॉकलेट घ्यायला पाहिजे. रिझन हे असतं की एवढे सगळे डिसिजन्स घेऊन, एवढी सगळी खरेदी करून तुमचा ब्रेन लो बॅटरी मोडला गेलेला असतो आणि आता तुमच्या मेंदूला असं वाटत असतं की मी कुठलाही आणि कसाही चुकीचा डिसिजन घेईन. आणि सेम आपल्या अभ्यासाच्या बाबतीतही हेच होतं. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण एवढे सगळे डिसिजन्स घेत असतो. जसं की सकाळी उठल्यानंतर आपल्याला ठरवायचं असतं की मी कुठले कपडे घालू, सकाळी उठल्यानंतर आपल्याला ठरवायचं असतं की मी नेमका काय अभ्यास करू, आज मला कुठे जायचं आहे, काय करायचं आहे, माझा दिवस कसा असेल. आणि अगदी तुम्ही गृहिणी असाल तर भाजी कोणती करू पासून ते मुलांना टिफिनला काय द्यायचं आहे इथंपर्यंत सगळ्या गोष्टी आणि इतके सगळे निर्णय जेव्हा तुमचा मेंदू घेतो त्यावेळेला ॲक्च्युली जेव्हा तुम्ही कामाला बसतात तो जो वेळ असतो तोपर्यंत तुमचा मेंदू थकलेला असतो. मग याच्यासाठी उपाय काय करायचा? छोटे छोटे डिसिजन्स जे आहेत ते घेण्यामध्ये स्वतःची एनर्जी बिलकुल वाया घालवू नका. मग याच्यासाठी तुम्ही एक करू शकता की जे काही तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आधीच प्लॅन करून ठेवा, की जिथे तुम्हाला जास्त वेळ म्हणजे एक टाइम टेबल आठवड्याचं ठेवा की जे तुम्हाला रेग्युलर बेसिसवरती मे बी जर तुम्ही ऑफिसला जात असाल, काम करत असाल, प्लस अभ्यास करत असाल, 7 दिवसांचे कुठले कपडे घालायचे हे तुम्ही डिसाईड करून ठेवा आधीच. त्याच्यामुळे तुमचा जो काही वेळ इतर गोष्टींमध्ये जातो किंवा इतर निर्णय घेण्यामध्ये जातो, जी एनर्जी तुमची खर्च होते ती वाचेल आणि ती एनर्जी तुम्ही इकडे तुमच्या अभ्यासासाठी वापरू शकाल. याच्यासोबत आणखी एक गोष्ट येते, दॅट इज जिथे पण तुम्ही अभ्यासाला बसताय तो जो तुमचा स्टडी टेबल आहे तो क्लीन ठेवायला शिका. म्हणजे त्याच्यावरती नको तो फापट पसारा नको. हे मी सुद्धा एक्सपिरियन्स केलं आहे की जसं मी डिसेंबरमध्ये एक व्हिडिओ अपलोड केलेला वॉरियर ऑफिसर 2.0 वरती आणि त्यावेळेला मी सांगितलेलं की मी घरातला, टेबलवरचा आणि ॲक्च्युली मनातला, मेंदूतला सगळा कचरा साफ करायला सुरुवात केली आहे. कारण बऱ्याचदा आपल्या टेबलवरती आपल्यासमोर इतक्या सगळ्या वस्तू पसरलेल्या असतात की त्या वस्तूंमुळे आपण इतके डिस्ट्रॅक्ट होतो की आपल्यालाही समजत नाही की तुम्ही अभ्यासाला येतात, तुम्हाला अभ्यास करायचा असतो, तुम्ही एक विषय डिसाईड केलेला असतो, पण तुमच्यासमोर इतकं सगळं काही पडलेलं असतं की त्याच्यातून तुम्ही तुमच्या विषयावरती, तुमच्या त्या टॉपिकवरती कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही. त्याच्यामुळे स्टडी टेबल तुमचा क्लीन ठेवायला सुरुवात करा. दुसरी गोष्ट येते ती म्हणजे व्हिज्युअलायझेशन. याच्याबद्दल मी खूप वेळा बोललेले आहे की जे पण तुम्हाला अचीव करायचं आहे ते तुम्ही व्हिज्युअलाइज करा. लॉ ऑफ अट्रॅक्शनशी रिलेटेड म्हणजे अभ्यासामध्ये ते तुम्ही कसं वापरू शकाल, तुमच्या स्वप्नासाठी ते कसं वापरू शकाल याच्यावरचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. लिंक मी तुम्हाला एंड स्क्रीनला देईन, तो व्हिडिओ पाहून घ्या. तिथे व्हिज्युअलाइज कसं करायचं हे मी सांगितलं आहे. लक्षात ठेवा जे पण तुम्ही पाहताय ना ती तुमची रियालिटी बनत जाते आणि म्हणून तुम्ही काय पाहताय हे फार इम्पॉर्टंट असतं. खूप वेळ आपल्या लक्षात या गोष्टी येत नाहीत की आपण जे इमॅजिन करतोय ते आपल्यावरती पॉझिटिव्ह परिणाम करते आपल्या लाईफवरती की निगेटिव्ह परिणाम करते. तुम्हाला फक्त आणि फक्त अशाच गोष्टी इमॅजिन करायच्या आहेत, व्हिज्युअलाइज करायच्या आहेत ज्या गोष्टी तुम्हाला ॲक्च्युली तुमच्या लाईफमध्ये हव्यात. तुम्ही कधीतरी म्हणजे एक 7 ते 8 दिवसांसाठी एक प्रयोग करून पहा. तुम्ही स्वतःला हे सांगा की मी फार हेल्दी आहे, मी फार स्मार्ट आहे, मी फार कॉन्फिडंट आहे. 7 दिवस सातत्याने ही गोष्ट तुम्ही स्वतःला बोला. तुम्हाला तुमची बॉडी लँग्वेज चेंज झालेली दिसेल, तुम्हाला तुमच्या फेसवरचा ग्लो वेगळा दिसायला लागेल. ॲटोमॅटिकली तुम्हाला सगळ्या गोष्टी अशा सिग्नल देतील की तुम्हाला तो फील यायला लागेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे लोक तुम्हाला भेटतील ते लोकसुद्धा तुम्हाला हे सांगतील की तू ग्लो करत आहेस, तू फार कॉन्फिडंट दिसत आहेस, तू स्मार्ट दिसत आहेस. 7 दिवस तुमच्या मेंदूला मूर्ख बनवून पहा. हीच गोष्ट जर तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या बाबतीत केली तर डेफिनेटली याचा फरक पडतो. आणि याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे प्रूव्ह युअर सेल्फ चॅलेंजमधले जे स्टुडंट आहेत त्यांच्यासोबत मी एक ॲफर्मेशनचा व्हिडिओ शेअर केला जो त्यांना मी कंपल्सरी डेली सकाळी संध्याकाळी पाहायला सांगितला आहे. 9 ते 10 मिनिटांचा व्हिडिओ आहे. पण कितीतरी स्टुडंट जे ऑलरेडी डिप्रेशनच्या स्टेटमध्ये चाललेले होते किंवा ज्यांच्या लाईफमध्ये इतके सगळे प्रॉब्लेम्स आहेत, इतक्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत की त्याच्यातून मग प्रत्येक वेळेला सेल्फ डाऊट येतो की माझ्याकडून होईल की नाही, मी करू शकेन की नाही. तो एक व्हिडिओ ऐकल्यानंतर त्यांना एवढी एनर्जी मिळते की न थकता ते परत एकदा अभ्यासाला बसतात. सो ते जे ॲफर्मेशन्स असतात, जे ॲफर्मेशन्स तुम्हाला पॉझिटिव्ह ठेवतील ते ॲफर्मेशन्स म्हणा आणि त्या गोष्टी व्हिज्युअलाइज करा. तुम्हाला जर तुमच्या लाईफमध्ये एखादी गोष्ट अचीव करायची आहे, ती अचीव केल्यानंतर तुम्हाला जो फील येईल तो फील घ्यायला लागा. आणि हीच एक गोष्ट नाही आहे, मी माझ्या फॅमिली मेंबर्सच्या बाबतीत सुद्धा, माझ्या दीदीच्या बाबतीत, माझ्या मैत्रिणींच्या बाबतीत, खूप लोकांच्या बाबतीत हल्ली या गोष्टी पाहते की ज्या गोष्टी मी इमॅजिन केल्यात त्यांच्या लाईफमध्ये त्या गोष्टी तशाच घडत आहेत. त्याच्यामुळे व्हिज्युअलाइज करणं फार जास्त गरजेचं आहे. सो तुमच्या ब्रेनला जर तुम्हाला रिवायर करायचं असेल, व्हिज्युअलाइज करा आणि त्याच गोष्टी व्हिज्युअलाइज करा ज्या ॲक्च्युली तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये हव्यात. त्याच्यानंतर येते तिसरी गोष्ट, फोकस ऑन अ टास्क. एका वेळेला एकच काम.
कारण आपल्याला असं वाटतं की मल्टीटास्किंग जे आहे ते मला जमलं पाहिजे, बट मल्टीटास्किंग इज अ मिथ. मल्टीटास्किंगसारखी कुठलीही गोष्ट नाही आहे. मल्टीटास्किंग करून कोणीही विनर होत नाही. जर तुम्ही एका वेळेला 10 कामांवरती फोकस करण्याचा प्रयत्न करत असाल, कुठलंच एक काम व्यवस्थित होणार नाही. मल्टीटास्कर ते असतात जे एका वेळेला एकच काम प्रॉपरली करतात. त्यांच्याकडे 10 कामं दिली असतील तर ते एका वेळेला एक काम व्यवस्थित करतील, दुसऱ्या वेळेला दुसरं, तिसऱ्या वेळेला तिसरं, असं करत करत ते 10 कामं परफेक्ट करतील. दॅट पर्सन इज मल्टीटास्कर. सो तुम्हाला जर असं वाटत असेल की मी एका वेळेला सगळ्या गोष्टी हँडल करू शकत आहे, चांगली गोष्ट आहे. पण जर तुम्हाला परफेक्शन हवं असेल, जर तुम्हाला सक्सेस हवं असेल, जर तुम्हाला सिलेक्शन हवं असेल, तर तुम्हाला एका वेळेला एकाच गोष्टीवरती फोकस्ड राहणं गरजेचं आहे. मी एका हातामध्ये माझा मोबाईल घेऊन रील्स पाहत आहे, दुसरीकडे मी माझा टॉपिक रीड करत आहे, त्याचा काही फायदा होणार नाही. ठीक आहे. सो जो पण टॉपिक तुम्ही करताय, जरी तुम्हाला असं वाटत असेल की माझे आज दिवसभराचे जे स्टडी टार्गेट आहेत, मला टोटल 5 टॉपिक कंप्लीट करायचे आहेत, माझा एकही कंप्लीट झालेला नाही आहे, तरीसुद्धा तो एकच टॉपिक प्रॉपरली कंप्लीट करण्यावरती फोकस्ड राहा. कारण मी यापूर्वी पण तुम्हाला सांगितलेलं आहे की जर तुम्ही परफेक्ट असाल तरच तुम्ही सिलेक्ट व्हाल. सो या गोष्टीवरती डेफिनेटली विचार करा. त्याच्यानंतर चौथी गोष्ट येते स्ट्रेस मॅनेजमेंट. आणि याला जोडूनच मी आणखी एक मुद्दा सांगेन. बरेच जण ना म्हणजे हा स्ट्रेस जो आहे तो लाईफचा असा पार्ट झाला आहे की बऱ्याच जणांना असं वाटतं की हा स्ट्रेस मला कुठेच जाऊ देत नाही आहे, या स्ट्रेसमुळे माझं फार जास्त नुकसान होतं आहे. पण खरं सांगू, जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल ना तर स्ट्रेस फार गरजेचं आहे. ज्या माणसाला स्ट्रेस आहे त्याच माणसाला माहिती आहे की मला किती नीड आहे, मला किती गरज आहे या गोष्टीची, ही गोष्ट करणं माझ्यासाठी किती आवश्यक आहे, आणि स्ट्रेसवालाच माणूस पुढे जाऊ शकतो. पण हा स्ट्रेस तुम्हाला मॅनेज करता आला पाहिजे. 2 प्रकारचे लोक असतात. एका माणसाला जर चिडवलं की तू काहीच करू शकत नाही आयुष्यात, तो हताश निराश होऊन बसतो की मी काहीच करू शकत नाही. दुसरा माणूस असतो ज्याला ज्यावेळेला कोणीतरी असं म्हणतं की तू काहीच करू शकत नाही, त्याला त्याचा अत्यंत राग येतो. पण तो राग तो कुठेही दाखवत नाही. तो राग तो त्याच्या ॲक्शनमध्ये दाखवतो, आणि तो असं काहीतरी करून दाखवतो की जे लोक त्याला म्हटलेले तू काहीच करू शकत नाही, तेच लोक आता त्याला सलाम करत असतात. तुम्ही कधी पाहिलं असेल एखादा व्हिडिओ, सिंह शिकार करताना कधीही गोंधळ करत नाही. तो त्याची जी शिकार आहे ती अगदी जवळ येईपर्यंत तो अगदी शांत असतो, कसलाही आवाज न करता. पण ज्या वेळेला तो शिकार करतो त्यावेळेला तो त्याचं भक्ष्य अगदी सक्सेसफुली पकडतो, कारण त्याने शांतपणे सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. सो तुम्हाला स्ट्रेस आला, राग आला, टेन्शन आलं, काही झालं तरी तो मॅनेज करायचा आहे, ॲक्शन घ्यायचं आहे. तुमच्या स्ट्रेसला ॲक्शनमध्ये कन्वर्ट करा. डेफिनेटली तुम्ही काहीतरी चांगलं अचीव कराल. आणि त्याच्यानंतर 5वी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट येते. एखादी गोष्ट जर तुम्ही रिपीट करत असाल, लक्षात ठेवा हेच रिपीटेशन जे आहे ते तुमची आयडेंटिटी बनत असते. म्हणून तुम्हाला रिपीटेशनवरती लक्ष द्यायचं आहे. जर तुम्ही आळस रिपीट करत असाल तर तुम्ही आळशी बनतात. पण जर तुम्ही शिस्त रिपीट केलीत ना तर तुम्ही अनस्टॉपेबल बनतात. आणि तुम्हाला ती शिस्त जी आहे ती रिपीट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कुठलाही व्यक्ती जो एखाद्या फील्डमधला एक्सपर्ट असतो, ज्याने लाईफमध्ये काहीतरी अचीव केलेलं असतं, त्याला कधीही ते पहिल्या प्रयत्नात मिळालेलं नसतं. बऱ्याचदा ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीला असं काहीतरी मिळतं आपण म्हणतो की तो फार लकी आहे, त्याला ही पोस्ट मिळाली, तो फार लकी आहे, किंवा याच्या 20व्या 21व्या 22व्या वर्षी तो अधिकारी झाला. पण ते लक नसतं. तो एक डिसिप्लिन्ड प्लॅन असतो, एक डिसिप्लिन्ड रूटीन असतं जे त्यांनी फॉलो केलेलं असतं, आणि त्याचं फळ त्यांना मिळालेलं असतं. सो हे तुम्हाला उतरवायचं आहे. आणि हे उतरवण्यासाठी तुमच्या मेंदूला जर तुम्हाला तिथे गुंतवायचं असेल तर कधीही तुमच्या ब्रेनला सांगू नका की आज मला 5 तास अभ्यास करायचा आहे, आज मला 6 तास अभ्यास करायचा आहे. नो. तुम्ही अभ्यासाला बसताना 10 मिनिट 15 मिनिट बसायचं म्हणून ठरवा, आणि त्या 10 ते 15 मिनिटांसाठीच काम चालू करा. ज्यावेळेला तुम्ही 10 ते 15 मिनिटांसाठी काम कराल, ॲटोमॅटिकली तुमच्या लक्षात येईल की 15 मिनिटाचे 30 मिनिट होत आहेत. कारण जर तुम्ही मोबाईल घेऊन बसलात आणि तुम्ही एखादी छोटीशी रील पाहायचं ठरवलं, 30 सेकंड्सच्या रीलसाठी तुम्ही मोबाईल हातात घेतलेला असतो, त्या 30 सेकंड्सचे 30 मिनिट कधी होतात, कधी कधी 1 तास 1.5 तास कधी होतो हे तुम्हालाही समजत नाही. आणि मग तुम्हाला प्रश्न पडतो की म्हणजे मी एवढा वेळ घालवला, आता माझा एवढा वेळ वाया गेला आहे. पुढचा 1-1.5 तास तुम्ही त्या विचारात घालवता की मी एवढा वेळ वाया घालवला, आज माझा दिवसच खराब गेला. जर 30 सेकंदाची रील तुम्हाला पुढचे 1-1.5 तास रील्स पाहण्यासाठी मोटिवेट करू शकत असेल, तर लक्षात ठेवा 1 मिनिटाचा
5 मिनिटाचा अभ्यास तुम्हाला पुढचे 2 तास अभ्यास करण्यासाठी 100% मोटिवेट करेल. फक्त तुमच्या ब्रेनला सिग्नल द्या की मला हे काम फक्त 5 मिनिटांसाठी करायचं आहे, फक्त 10 मिनिटांसाठी करायचं आहे. तुमचा मेंदू काम करायला कधीच घाबरत नाही, तो सुरुवात करायला घाबरतो. आणि जर का एकदा तुम्ही सुरुवात केलीत तर त्याच्यानंतर तो ॲटोमॅटिकली कामाला लागतो. त्यामुळे सुरुवात करताना मला भरमसाठ काहीतरी करायचं आहे याच्या मागे लागू नका. टार्गेट्स छोटे छोटे ठेवा, छोटे टार्गेट्स अचीव करा. छोटे टार्गेट्स अचीव केल्यानंतर स्वतःला शाबासकी द्या. तुमच्या ब्रेनला ॲप्रिसिएशन फार आवडतं, ज्याला तुम्ही त्याला ॲडमायर करता, ज्याला तुम्ही त्याचं कौतुक करता. तुमच्या ब्रेनला वाटतं की येस हे काहीतरी चांगलं आहे आणि ज्याच्यातून डोपामिन रिलीज होतं आहे, तुमचा ब्रेन आणखी ती गोष्ट करायला लागतो. सो तुम्ही एक छोटंसं टार्गेट जरी कंप्लीट केलं, ते व्यवस्थित जर कंप्लीट केलं, तुम्ही स्वतःला शाबासकी द्या, स्वतःचं कौतुक करा. काहीतरी आपण अचीव केले असं करा. स्वतःला ब्लेम करणं बंद करा. वारंवार माझ्याच्याने होतच नाही, माझे एवढे वर्ष गेले, मी अपयशी आहे. जोपर्यंत तुमच्या तोंडून हे येत राहते ना की मला सक्सेस मिळत नाही आहे, मी अपयशी होऊ शकत नाही आहे, माझा स्कोर कमीच येतो आहे, मला यावर्षी पण पोस्ट नाही मिळणार, मी कट ऑफपर्यंत पोहोचत नाही आहे, तोपर्यंत तुम्हाला तीच गोष्ट मिळत राहील लाईफमध्ये. तुम्ही जी गोष्ट फील करताय ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये ॲड होते. तुम्ही सक्सेस फील करा, तुमच्या लाईफमध्ये सक्सेस ॲड होत जाईल. कितीतरी लोक असे असतात ज्यांनी पहिलं सक्सेस मिळाल्यानंतर त्यांना माहितीही नसतं की याच्यानंतर आपण कुठे पोहोचू, पण त्या सक्सेसबद्दल ते इतके ग्रेटफुल असतात की त्याच्यानंतर ते फक्त सक्सेसफुल होत जातात. तुम्हाला फक्त तो एक पॉईंट हिट करायचा आहे आणि तो एक पॉईंट हिट करण्यासाठी ग्रेटफुल राहायला शिका, थँकफुल राहायला शिका आणि इमॅजिन करा, व्हिज्युअलाइज करा की ते तुम्हाला मिळालं आहे. तुमच्या मेंदूला ज्यावेळेला तो फील येईल त्यावेळेला तुमचा मेंदू त्या गोष्टीच्या मागे धावत राहील. ट्रस्ट मी. ठीक आहे. सो आता एक गोष्ट फक्त लक्षात घ्या की जर तुम्हाला कोणी असं सांगितलेलं असेल की तुम्ही पास होत नाही आहात, तुमचा रिझल्ट येत नाही आहे कारण तुम्ही वीक आहात, तुम्ही ढ आहात, तुमच्याकडून काहीच होणार नाही आहे, तर ते कम्प्लिटली चुकीचं आहे. तुम्ही वीक नाही आहात. तुमच्या मेंदूचं प्रोग्रॅमिंग असं झालेलं आहे की ज्याच्यामुळे तुम्ही तसा विश्वास ठेवायला लागलाय. आणि जर हे प्रोग्रॅमिंग तुम्हाला बदलायचं असेल तर ब्रेन प्रोग्रॅमिंग म्हणून एक पुस्तक आहे, ज्या पुस्तकाचा ॲक्च्युली ऑडिओ जो आहे तो मी अपलोड केलेला. ते पुस्तक जे आहे ऑडिओ फॉर्मॅटमध्ये मी ऑलरेडी वॉरियर ऑफिसर 2.0 वरती अपलोड केलेलं आहे. मी त्याची लिंक हवं तर डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ते पुस्तक ऐकायला सुरुवात करा. तुम्हाला कळेल की आपण आपल्या ब्रेनला आपल्याला जसं हवं आहे तसं डिझाईन करू शकतो आणि आपल्या ब्रेनकडून आपण ती कामं करून घेऊ शकतो जी आपल्याला करून घ्यायची आहे. ठीक आहे. सो ब्रेन प्रोग्रामिंग तुमचं जर प्रॉपरली झालं तर लाईफमध्ये कुठलीच गोष्ट तुमच्यासाठी अशक्य असणार नाही आहे. आणि मी सध्या अशा लोकांना पाहते की म्हणजे त्यांना पाहून असं वाटतं बापरे काय माणूस असेल हा यार, याने कसं अचीव केलं असेल, काय ती धडपड असेल, की ते जस्ट त्यांचा एक व्हिडिओ पाहिला किंवा त्यांची छोटीशी क्लिप पाहिली ना तर अंगावरती शहारे येतात. असं वाटतं यार आपण काय करावं आणि काय नाही, तो फील येतोय. सो जर तुम्हाला तो फील हवा असेल तर डेफिनेटली तुमचं जे ध्येय आहे ते डोळ्यासमोर ठेवा. ठीक आहे. मला आशा आहे की हा व्हिडिओ डेफिनेटली तुमच्या पुढच्या प्रवासामध्ये तुम्हाला मदत करेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल, जर तुम्हाला हेल्पफुल वाटलेलं असेल, जर तुम्हाला असं वाटत असेल की येस मी माझ्या ब्रेनला आता मला जसं हवं आहे तसंच चालवणार आहे, तर कमेंटमध्ये आय एम द मास्टर ऑफ माय ब्रेन असं लिहायला विसरू नका किंवा ब्रेन मास्टर असं लिहायला विसरू नका. आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये पण मी तुमच्यासोबत अशा स्ट्रॅटेजीज शेअर करेन. अगदी छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या सवयी ज्या आपण बदलल्या तर आपलं आयुष्य बदलायला लागतं. आणि लक्षात ठेवा की तुमच्या एकट्याची लाईफ चेंज नाही होत, तुमच्या अख्ख्या फॅमिलीची लाईफ चेंज होते. बऱ्याचदा आपल्याला अपयश पचवणं पण कठीण असतं. त्याच्यावरचा पण एक व्हिडिओ मी लवकर घेऊन येणार आहे, कारण रिसेंटली आलेली जी काही PSIची लिस्ट आहे त्याच्यानंतर खूप मुलं अशी आहेत जी डिप्रेशनमध्ये गेली आहेत. बरेच लोक असे आहेत की ज्यांना असं वाटतं की लाईफमध्ये मी काहीच करू शकणार नाही का. तर एक व्हिडिओ मी डेफिनेटली अपयश तुम्ही कसं पचवायचं याच्यावरचं घेऊन येईन. जर तुम्हाला खरंच आत्ता असं वाटत असेल की मॅम याची गरज आहे तर कमेंटमध्ये हाऊ टू हँडल फेल्युअर असं लिहायला विसरू नका. मी डेफिनेटली पुढचा व्हिडिओ घेऊन येईन. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. पुढचा व्हिडिओ मी घेऊन येते त्याच्यासाठी सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत स्वतःच्या ब्रेनला प्रोग्राम करायला विसरू नका. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.